नमस्कार मित्रांनो. या आधीच्या भागात आपण ज्ञानेश्वरांचं जीवन पाहिलं, चरित्र पाहिलं. या भागात आपण ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयाची चर्चा करणार आहोत, वाङ्मय पाहणार आहोत. मित्रांनो, ज्ञानेश्वरांचं संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. अभंग लिहिण्यासाठी म्हणून त्यांनी 2-3 नावं स्वीकारलेली आहेत. ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमा देवीवरा, असे 3 नावं. म्हणजे अलीकडच्या काळात आपण जसे लेखक पाहतो की वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारासाठी वेगवेगळी नावं स्वीकारतात. राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज, बाळकराम ही एकाच माणसाची नावं. तसं ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, गाथा आणि हरिपाठ हे ज्ञानेश्वरांचे 5 ग्रंथ. ज्ञानेश्वरी हा त्यातला प्रमुख महत्त्वाचा ग्रंथ. वारकऱ्यांच्या प्रस्थानत्रयीमध्ये तो प्रमुख ग्रंथ आहे, म्हणजे वारकऱ्यांचा तो धर्मग्रंथ आहे. विनोबा म्हणतात, विनोबा भावे, की तो नुसता वारकऱ्यांचा नव्हे, तो महाराष्ट्राचा धर्मग्रंथ आहे. जसं अरबीमध्ये कुराण, हिंदीमध्ये तुलसी रामायण, तमिळमध्ये कुरुल, तसा मराठीमध्ये हा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी हा मित्रांनो एक अभिजात ग्रंथ आहे. अभिजात म्हणजे जो कधीही कालबाह्य होत नाही. पुष्कळ लेखन असं असतं की ते हळूहळू त्याचं महत्त्व कमी पडतं. ज्ञानेश्वरींचं महत्त्व हळूहळू वाढवत गेलेलं आहे. अभिजात ग्रंथाचं हे वैशिष्ट्य असतं की त्याचं महत्त्व वाढत जातं, कमी होत नाही. पसायदान हा ज्ञानेश्वरीचा शेवट आहे. ती एक स्वतंत्र कविता आहे, ती एक अभिजात प्रार्थना आहे आणि ती एक विश्व प्रार्थना म्हणून देखील आज मान्यता प्राप्त होऊ लागलेली आहे. काय आहे पसायदान? तर ज्ञानेश्वरांनी ग्रंथ वाचल्यानंतर फलश्रुती सांगितलेली आहे. जुन्या काळामध्ये प्रत्येक ग्रंथ वाचल्यानंतर फलश्रुती सांगण्याची पद्धत, हा ग्रंथ वाचल्यामुळं तुमच्या आयुष्यात काय होईल असं फलश्रुती सांगितली जाते. म्हणजे एखाद्या रुक्मिणी संहारासारखा ग्रंथ वाचला तर लग्न लवकर जुळतील, बाळक्रीडेसारखा ग्रंथ वाचला तर मूल होईल, अशी वेगवेगळी कृष्णदयाळांच्या त्या ह्याच्या ग्रंथ वाचल्याच्या नंतर कोड जाईल, असे वेगवेगळी फलश्रुती सांगितली जातात. ज्ञानेश्वर महाराजांनी जशी फलश्रुती सांगितली अशी फलश्रुती कुणीही सांगितलेली नाही. ही एक आगळी वेगळी फलश्रुती आहे. जगाच्या कल्याणाची अपेक्षा त्याच्यात त्यांनी केली. तुम्हाला पसायदान माहीत आहे सगळ्यांना की आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदाने, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. सगळं चांगल्या गोष्टी मागितात. वाईटाचं वाईट पण जाऊ दे, चांगल्याचं चांगलं पण जाऊ दे. आणि शेवटी म्हटलं की आणि इये ग्रंथोपजीवी आहे, आणि इये ग्रंथोपजीवी आहे, त्यांना सतत विजय मिळू दे, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. म्हणजे त्यांच्या आयुष्यात नेहमी विजय प्राप्त होऊ दे, सगळ्या जगाचं कल्याण होऊ दे, अशा प्रकारची ती प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरी हे मराठी साहित्यातलं कैलास लेणं आहे. म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट लेणं, जसं लेण्यांमध्ये कैलास लेणं आहे, तसं मराठी ग्रंथांच्यामध्ये ज्ञानेश्वरी हे कैलास लेणं आहे, उत्तुंग आहे, भव्य आहे. ज्ञानदेवे रचिला पाया या शब्दाचा अर्थ आपण तिकडं वेगळा घेतला होता की वारकरी संप्रदायाचा पाया रचला, असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येत नाही. वारकरी संप्रदाय आधी होता, पण मराठी साहित्याचा पाया मात्र ज्ञानदेवांनी नक्कीच रचला, हे आपल्याला खात्रीपूर्वक म्हणता येतं. मित्रांनो, संस्कृतेतर प्रादेशिक भाषांच्या मधली पहिली गीता टीका, जसं लीळाचरित्र पाहताना आपण पाहिलं होतं की प्रादेशिक भाषांच्या मधला पहिला ग्रंथ, तसं पहिली गीता टीका प्रादेशिक भाषांच्या मधली, संस्कृत भाषा सोडून, ही ज्ञानेश्वरी आहे संपूर्ण भारतातली. ज्ञानेश्वरांनी पायंडा पाडल्यामुळं मराठीमध्ये सगळ्यात जास्त गीता टीका लिहिल्या गेलेल्या आहेत. किती गीता टीका? म्हणजे प्रत्येकाला वाटतं की ज्ञानेश्वरांनी एक हे केलेलं आहे, माझी बुद्धीसुद्धा मी पणाला लावून पाहिल की ज्ञानेश्वरांच्यासारखं मला पण काही निर्माण करता येतं का. त्याच्यामुळं ज्ञानोबापासून विनोबापर्यंत, म्हणजे विनोबा भाव्यांपर्यंत 700 वर्षामध्ये मराठीमध्ये 700 गीता टीका लिहिल्या गेलेल्या आहेत. कारण प्रत्येकजण त्याला वाटतं की आपली बुद्धी आपण पणाला लावून पाहिली पाहिजे, आपणाला गीतेवर लिहिता आलं पाहिजे. मग तुमच्या लक्षात येईल की वामन पंडितांनी लिहिली, लोकमान्य टिळकांनी लिहिलं, महात्मा गांधींनी लिहिली, तुमच्या विनोबा भावेंनी लिहिली, त्याच्या मधल्या काळात तर कितीतरी लोकांनी गीतेवर टीका लिहिलेली आहे. त्याच्यामुळं गीतेवर का बरं टीका लिहिली? म्हणजे एकतर आपली बुद्धीपणाला लावून पाहण्याचं ते एक साधन होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की गीतेमध्येच सांगितलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगायुगे. चांगल्या लोकांच्या मदतीला जेव्हा जेव्हा धर्म
रसातळाला जात असतो तेव्हा त्याला उत्थापन आणण्यासाठी, चांगल्या लोकांच्या मदतीसाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी मी येत असतो असं श्रीकृष्णानं सांगितलं. श्रीकृष्ण प्रत्यक्ष येवो न येवो त्याच्या गीतेनं या संपूर्ण देशात अनेकदा समाजाला पुनरुत्थान देण्याचं काम केलेलं आहे. ते प्रत्येक वेळी आपण पाहिलेलं आहे की शंकराचार्य असोत, ज्ञानेश्वर असोत, टिळक असोत, यांनी प्रत्येक वेळी समाजाला स्फूर्तिदायक घडणारी गोष्ट म्हणजे गीतेवरची टीका लिहिलेली आहे. ज्ञानेश्वरींची नाव ज्ञानेश्वरांनी स्वतः भावार्थ दीपिका असं दिलेलं आहे. ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून इतरांना म्हटलेलं आहे. ज्ञानदेवी ज्ञानदेवांनी लिहिली म्हणून इतरांनी म्हटलेलं आहे. पण त्यांनी स्वतः मात्र भावार्थ दीपिका असं नाव दिलेलं आहे. म्हणजे मला भावलेली गीता जशी आहे तशी नाही, तसाही एक मराठीमध्ये अनुवाद गीतेचा झाला, त्याला यथार्थ दीपिका असं म्हटलेलं आहे. वामन पंडित नावाचे जे पंडित कवी होते त्यांनी यथार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरांनी त्यांनी आपल्या ग्रंथाला भावार्थ दीपिका असं नाव दिलं. म्हणजे भावाचा अर्थ मी सांगितलेला आहे, तर्क कठोर नाही. भगवद्गीतेचे 18 अध्याय, ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय, भगवद्गीतेचे 700 श्लोक, ज्ञानेश्वरीचे 9000 ओव्या, असं आपणाला त्याचा पसारा जो आहे तो पसारा सांगता येतो. मित्रांनो, गीता हा एक संवाद आहे अर्जुन आणि ज्ञानेश्वरांमध्ये झालेला. ज्ञानेश्वरी हा देखील एक संवाद आहे श्रोते आणि ज्ञानेश्वरांमध्ये झालेला. कारण ज्ञानेश्वरी एकटे कुठं डोंगरात जाऊन गुहेत किंवा एखाद्या घरामध्ये किंवा एकांतामध्ये ज्ञानेश्वरी लिहित बसलेले नाहीत. ती त्यांनी प्रत्यक्ष मंदिरामध्ये बसून समोर लोक असताना त्यांना सांगितलेली आहे आणि ती तिसऱ्या माणसानं लिहून घेतलेली आहे. म्हणजे लेखन केलेलं आहे तिसऱ्या माणसानं त्याचं. सच्चिदानंद बाबा असं त्यांचं नाव सांगितलं जातं. त्यांनी ती लिहून घेतली. त्याच्यामुळं तो श्रोतृसंवाद आहे, लोकांशी केलेला संवाद आहे. अनेक लोक आपण वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असते. अगदी आंधळी माणसंसुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असलेली आपणाला पाहायला मिळतात. ज्ञानेश्वरांनी नेहमीच श्रोत्यांना महत्त्व दिलेलं आहे आणि नेहमी सगळीकडं म्हटलं जाणारं वाक्प्रचारासारखं जे वाक्य आहे की वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोतया विण, हे ज्ञानेश्वरीमधलं आहे. हे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके बोलविन, हे सुद्धा ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवलेलं आहे. विकसनशील भाषेमध्ये असा ग्रंथ लिहिणं मोठी अवघड गोष्ट असते, कारण सगळ्या प्रकारच्या शाब्दिक आणि व्याख्यीय सुविधा त्या भाषेमध्ये उपलब्ध नसतात. भाषा नेमकीच विकसित होऊ लागलेली आहे आणि ह्या विकसनशील भाषेमध्ये मराठी भाषेच्या सुरुवातीलाच एवढा अप्रतिम ग्रंथ लिहिला गेला की जो नंतरही अनेकांना ओलांडता आला नाही. आजच्यासारखे शब्द, आजच्यासारख्या व्याख्या, आजच्यासारखा संपूर्ण मराठी भाषेचा विकास त्या काळात झालेला नव्हता. किंबहुना ज्ञानेश्वरीमुळं मराठी भाषा विकसित झाली, मराठी भाषेला एक मान्यता मिळाली. रसनिर्मितीला ज्ञानेश्वरीमध्ये वाव नव्हता, पण तरीही ज्ञानेश्वरांनी 9 रसांची निर्मिती केली आणि त्याच्या बाहेरचे सुद्धा काही वेगळे रसव्यवस्थेला दिले. त्याच्यामध्ये शांती, भक्ती आणि वत्सल या रसांचं सांगितलं जातं. या रसव्यवस्थेमध्ये शांती हा संपूर्ण श्रेष्ठ असा ज्ञानेश्वरीमधला रस आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरांनी की शृंगाराच्या माथा पाय ठेवी. म्हणजे रसांचा राजा रसव्यवस्थेमध्ये शृंगार समजला जातो, पण ज्ञानेश्वर म्हणतात की शांती हा मी निर्माण केलेला रस त्याच्याही डोक्यावर पाय ठेवून त्याच्याही वर बसणारा आहे. शृंगाराच्या माथा पाय ठेवी हा ज्ञानेश्वरांचा मुख्य ज्ञानेश्वरीचा गाभा आहे, जो शांतरस आहे तो. श्रवणा माझी आयता मोक्ष आणून देणारे, बोली अरूपाचे रूप दाखवणारे वाक्चातुर्य हे ज्ञानेश्वरींचं बाह्य वैभव आहे. हळुवार, कोमल, धीरोदात्त व कारुण्यपूर्ण असं ज्ञानेश्वरांचं व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरीमध्ये उमटलेलं आपणाला दिसतं. अर्थगौरव, पदलालित्य आणि उपमा चातुर्य यांचा मिलाप आपणाला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतो. अर्थसंपन्न आणि नादमयी शब्दांची निवड आपणाला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळते. कुठलीही ओवी काढा, ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसंवेद्या आत्मरूपा इथपासून ते आता विस्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे इथपर्यंत, ह्या सगळ्या ओव्यांच्यामध्ये त्या ओव्या म्हणताना तुम्हाला अत्यंत लयपूर्ण अशा पद्धतीनं त्या ओव्या म्हणता येतात. त्याच्यामुळे त्याच्यात जे शब्द आहेत ते जिभेलाही गोड वाटतील उच्चारताना, कानालाही गोड वाटतील ऐकताना. अशा प्रकारचे शब्द निवडून आणि अर्थपूर्ण शब्द निवडून, नुसतेच गोड नाही, अर्थपूर्ण शब्द निवडून ज्ञानेश्वरीचं लेखन केलेलं आहे. सरस आणि समर्पक उपमा आणि दृष्टांताची बरोबरी ज्ञानेश्वरांची अजूनही कुणी करू शकलेलं नाही. ज्ञानेश्वरांची जी ओवी आहे त्या ओवीची घडण घोटीव आणि सुटसुटीत केलेली आहे. आपण पाहिलं की अभंगाची सुरुवात, अभंगाची निर्मिती नामदेवांनी केली आणि ओवी ही ज्ञानेश्वरांनी. म्हणून मराठीमध्ये एक वाक्यच आहे की ओवी ज्ञानेशाची, अभंग तुकयाचा, आर्या मयूर पंथाची, शुश्लोक वामनाचा. पंडित कवीमध्ये वामनासारखा श्लोक कुणी लिहिला नाही आणि
मोरोपंतांसारखी आर्या कोणी लिहिली नाही, तसं मराठीमध्ये ज्ञानेश्वरांसारखी ओवी कुणाला लिहिता आली नाही आणि तुकारामासारखा अभंग कुणाला लिहिता आला नाही. त्यांच्या ओवीची घडण अत्यंत घोटीव आणि सुटसुटीत आहे. यमकानुप्रासांच्या उपयोगाने त्यांची ओवी अतिशय नादमधुर झालेली आहे. विनोबांनी एक विधान ज्ञानेश्वरीविषयी केलेलं आहे, ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की ज्ञानेश्वरी हा एक सांगोपांग धर्मग्रंथ आहे. धर्माच्या नावावर कोणत्याही वेडगळ समजुतीला किंवा संकुचित भावनेला ज्ञानदेवांनी थारा दिलेला नाही. जीवनाला जखडून टाकणारी भाराभर बंधने आणि तपशीलवार संस्काराचे जाळे यापासून ज्ञानदेवांचा धर्म सर्वथा मुक्त आहे. हे ज्ञानेश्वरीविषयीचं विनोबा भावे यांचं मत. ज्ञानेश्वरीविषयी नामदेवांचा अभंग फार सुंदर आहे. मागे एक आपण ज्ञानदेवांचा अभंग पाहिला, तो त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी होता. इथं खास ज्ञानेश्वरीविषयी नामदेवांनी लिहिलेला अभंग, त्याच्यातून ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीची एका अर्थानं मांडणी वेगळ्या पद्धतीची नामदेवांनी केलेली की ज्ञानदेव माझी योग्यांची माऊली, जेणी निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, अध्यात्मविद्येचा दाविलासे रूप, चैतन्याचा दीप उजळीला, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. हे तर मराठीतलं वाक्प्रचार झालं आहे की एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीचं महत्त्व, तिचं आध्यात्मिक महत्त्व, तिचं सामाजिक महत्त्व आणि लोकांच्या संदर्भातलं तिचं महत्त्व, हे सगळं त्यांनी या अभंगामध्ये नामदेवांनी फार थोडक्यात सांगितलेली एका अर्थानं ज्ञानेश्वरीची समीक्षाच आहे. ज्ञानेश्वरांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे अमृतानुभव. गीता हे श्रीकृष्णानं सांगितलेलं तत्त्वज्ञान होतं. तिचा ज्ञानेश्वरांनी केलेला ज्ञानेश्वरी हा अनुवाद गीतेच्या मर्यादेत राहून त्यांना करावा लागला. त्यांच्या मनाचं त्यांना तिथं काही मांडता आलं नाही. एक भाग म्हणून थोडं थोडं मांडलं त्यांनी, पण त्यांचं जे स्वतःचं तत्त्वज्ञान आहे ते गीतेत नाही. गीतेत श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान आहे. गीता लिहून झाल्याच्या नंतर निवृत्तीनाथांनी त्यांना सांगितलं की श्रीकृष्ण काय म्हणतात ते तू सांगितलंस, पण तुला काय म्हणायचे ते तू अजून सांगितलं नाहीस, तेव्हा तुला काय म्हणायचे ते तू सांग. आणि मग त्यांनी अमृतानुभव लिहिला. अमृतानुभवाची जी निर्मिती आहे ते आपण त्याच्याबद्दल तत्त्वज्ञान जे आहे ते तत्त्वज्ञान आपण वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान पाहताना पाहिलेलं आहे. वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान म्हणजे अमृतानुभवामधलं चिदविलासाचं तत्त्वज्ञान, अद्वैताचं तत्त्वज्ञान, त्याची सविस्तर चर्चा आपण पहिल्या भागातच केलेली आहे. अमृतानुभवामध्ये नाथ संप्रदायाचे संस्कार उतरलेले आहेत. कदाचित त्यांना निवृत्तीनाथांना तेच म्हणायचं असावं की हे जे आहे नाथ संप्रदायाचं ते पण तू लिहून काढ. ते श्रीकृष्णाचं काढलंस. अमृतानुभवाचे एकूण अध्याय 10 आहेत आणि ओवी संख्या 804 आहेत. यात ज्ञानेश्वरीसारखे काव्यगुण नाहीत, पण ज्ञानेश्वरांचे स्वतःचे तत्त्वज्ञान आहे. ज्ञानेश्वरांनी हा सिद्धांत स्वतः निर्माण केला, म्हणून या ग्रंथाला त्यांनी सिद्धानुवाद असंही म्हटलेलं आहे. म्हणजे या ग्रंथाचं नाव त्यांनी अमृतानुभव देण्यापेक्षा सिद्धानुवाद असं एक पर्यायी नाव पण त्यांनी दिलेलं आहे. पण हा ग्रंथ विद्वानामध्येच जास्त प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरी जशी सामान्यांमध्ये जी प्रसिद्ध होती तशी हा नाही, कारण हा निखळ तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. त्यात फारसं काव्य नाही आणि म्हणून तो थोडासा कठोर झालेला आहे. ज्ञानेश्वरीसारखा लोकप्रिय नाही. या ग्रंथावर अनेकांनी टीकाग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरांच्या ह्या ग्रंथावर अनेक लोकांनी टीका केली. अनेक लोकांनी त्याचे ग्रंथ पुन्हा लिहिले. एकनाथ महाराजांनी सुद्धा त्याच्यावर एक भाष्यग्रंथ लिहिला असं म्हटलं जातं. तो उपलब्ध नाही अजून. संस्कृत अनुवादसुद्धा या अमृतानुभवाचा संस्कृतामध्ये सुद्धा अनुवाद झालेला आपणाला पाहायला मिळतो. इतकंच नाही तर विंदा करंदीकरांसारख्या अगदी अलीकडच्या माणसानंसुद्धा ज्ञानेश्वरांचा स्वतंत्र तत्त्वज्ञान सांगणारा अमृतानुभवासारखा ग्रंथ जुन्या भाषेत असल्यामुळं आजच्या मुलांना कळत नाही, म्हणून त्यांनी आजच्या भाषेत त्याला अर्वाचीनीकरण असं म्हटलेलं आहे, आधुनिकीकरण असं म्हटलेलं आहे. ते प्राचीन रूप आहे मराठी भाषेचं. अर्वाचीन रूपात ज्ञानेश्वरी म्हणून त्यांनी ती लिहिली आणि भाषेचा जो अडसर होता आजच्या पिढीसमोर तो काढून टाकला आणि आजच्या भाषेत त्यांनी अर्वाचीनीकरण केलं. इतका महत्त्वाचा असा हा ग्रंथ आहे. अमृतानुभव ग्रंथाचा विषय जीव ब्रह्म ऐक्यतेचा आहे. म्हणजे जीव व जगत हे तत्व परमात्म्याहून भिन्न नसून तत्स्वरूप आहेत, हाच या ग्रंथाचा मुख्य विषय आहे, जो आपण वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान पाहताना सविस्तर पाहिलेला आहे. मित्रांनो, ज्ञानेश्वरांचा तिसरा महत्त्वाचा ग्रंथ चांगदेव पासष्टी छोटा आहे, फक्त 65 ओव्यांचा असा हा ग्रंथ आहे. चांगदेवांना लिहिलेलं हे पत्र आहे.
हे आधी जेव्हा आपण चांगदेवांचा चरित्रामध्ये किस्सा पाहिला तर त्याचं गर्वहरण करण्यासाठी लिहिलेला हे पत्र आहे. चांगदेवांना लिहिलेलं हे पत्र आहे. हे केवळ खाजगी पत्र आहे, पण आज ते सार्वजनिक स्वरूप होऊन तत्त्वज्ञानाचा ग्रंथ झालेला आहे. अमृतानुभवाचाच गोळीबंद सार, अमृतानुभव हा जो ग्रंथ ज्ञानेश्वराने लिहिला त्याचाच गोळीबंद सार म्हणजे ह्या 65 ओव्या आहेत. आता काही उरलं नव्हतं. सामान्य जनाला त्यांनी अभंग लिहिले, शिष्टजनासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, हरिजनांसाठी आणखी काही रचना केल्या. हे सगळं झाल्याच्यानंतर पुन्हा काही लिहायचं उरलं नव्हतं. पण तरीही एका निमित्तानं चांगदेव 65 त्यांच्याकडून लिहून झाली. संस्कृतात रुक्मिणीनं लिहिलेलं पत्र सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे. त्या पत्राला जगात तोड नाही. तसंच चांगदेव 65 हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं एक पत्र आहे आणि त्या पत्राला मराठी भाषेमध्ये दुसरी तोड नाही. नामरूपात्मक जगताचे अधिष्ठान ब्रह्माहून वेगळे नाही. सोने हे सोनेपणाच्या वजनात व कसात कमी न होता अलंकार रूपात येते. तद्वतच परब्रह्म हे आपल्या पूर्णत्वात कमी न होता विश्वरूपाने विलसते. चिद्विलासाचा जो आपण सिद्धांत पाहिला होता तोच पुन्हा कमीत कमी आणि त्या सोन्याच्या रूपकामध्ये त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे. चांगदेव 65मध्ये, चांगदेव 65मध्ये देखील ज्ञानेश्वरी इतकं काव्य नाही. काव्यत्व कमी आहेत, काव्यगुण कमी आहेत. स्वरूप काय आहे तर एका हठयोग्याला एका ज्ञानयोगाने धाडलेले अध्यात्मबोधपर असं या पत्राचं स्वरूप आहे. एका हठयोग्याला एका ज्ञानयोग्याने धाडलेले अध्यात्मबोधपर असं या पत्राचं स्वरूप आहे. दुसरं, योगविद्या व आत्मविद्या यांच्या झगड्यात आत्मविद्या श्रेष्ठ ठरली असा या घटनेचा अर्थ आहे. जो किस्सा मी तुम्हाला सांगितला की चांगदेव वाघावर बसून आले, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, त्याचा अर्थ असा घ्यायचा की योगविद्या व आत्मविद्या यांच्या झगड्यात आत्मविद्या श्रेष्ठ ठरली असा या घटनेचा अर्थ आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे ज्ञानदेवांनी की चांगदेवा तुझेनी व्याजे, म्हणजे तुझ्या निमित्तानं, माऊलिया श्री निवृत्तीराजे, निवृत्तीराजांच्या आदेशानं, स्वानुभव रसाळ खाजे, मी माझ्या स्वतःच्या अनुभवाचा हा खाऊ, खाजे म्हणजे खाऊ, स्वानुभव रसाळ खाजे दिले लोभे, आनंदानं मी तुला दिलं. आणि एका अर्थानं मराठी भाषिकांना देखील हा खाऊ ज्ञानेश्वरांनी दिला, तो मराठीला उपलब्ध झाला. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट. चौथा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरांचा तो म्हणजे ज्ञानेश्वरांच्या अभंगाची गाथा. मित्रांनो, हरिपाठ हाही एक ग्रंथ आहे, पण गाथेमध्येच तो समाविष्ट आहे. सगळेच हरिपाठ संतांचे हे प्रामुख्यानं त्यांच्या अभंग गाथेतून निवडून काढलेल्या अभंगाचे हरिपाठ केलेले आहेत. म्हणजे गाथा पाहत असताना हरिपाठाचे अभंग त्याच्यामध्ये आपोआपच येतात. त्याच्यामुळे त्याचा वेगळा विचार आपण करणार नाहीत. मित्रांनो, वारकऱ्यांची नित्यपाठाची संस्था संध्या म्हणजे हरिपाठ, त्याची अभंगांची संख्या आहे 27. ज्ञानेश्वरांचे एकूण अभंग संख्या 100 आहे, म्हणजे तशी छोटी आहे. नामदेव, एकनाथ आणि तुकाराम यांच्या तुलनेत गाथा ज्ञानदेवांची छोटी आहे. हजारच अभंग आहेत ज्ञानदेवांच्या गाथेमध्ये. त्यातलेही 765च फक्त ज्ञानेश्वरांचे समजले जातात. इतर आणि कोणी लिहिलेले असावेत असं म्हटलं जातं. काय विषय आहेत तर ईश्वरनिष्ठा, नामभक्ती, अद्वैत बोध आणि सदाचार. ईश्वरनिष्ठा, नामभक्ती, अद्वैत बोध आणि सदाचार या उद्देशानं ह्या अभंगांची रचना केलेली आहे. विषयवार विभागणी जर करायची झाली तर बाळक्रीडा, विठ्ठलाचं महात्म्य, पंढरीचं महात्म्य, संतांचं महात्म्य, विरहिणी, विराण्या, रूपक म्हणजे भारुडं हे या गाथेतले काही महत्त्वाचे विषय. नामदेवांचे निम्मे अभंग सतत आपल्या कानावर येत असतात. सगळ्या मोठमोठ्या दिग्गजांनी ते गायलेले आहेत. भीमसेन जोशी असो, लता मंगेशकर असो, आशा भोसले असो, सुरेश वाडकर असो, खूप मोठ्या मोठ्या गायकांनी ते गायलेले आहेत. त्याच्यामुळे सतत आपल्या कानावर ते येतात. त्याच्यामुळे आपल्याला हे ज्ञानेश्वरांचेच आहेत हे माहीत नसतं, पण ते ज्ञानेश्वरांचे आहेत. एकट्या लताबाईंनी गायलेल्या अभंगाची जरी मी यादी तुम्हाला सांगितली की पहिलं तोगे कौ कोकत आहे, शकूनगे माये सांगत आहे, गणुवाजे गुणा गुणा, वारा वाहे ऋण झुणा, भवतारको हा काणा, किंवा अवचिता परिमळू हा अभंग असेल. ऋणू झुणू रे भ्रमरा, सोडी तू अवगुणू रे भ्रमरा हा अभंग असेल. अजी सोनियाचा दिनू, वरुषे अमृताचा गणू हा अभंग असेल. इवलेशे रोप लाविले द्वारी हा अभंग असेल. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रगटले हा असेल. पसायदान असेल. हे सगळे लताबाईंच्या आवाजातच आपल्या कानामध्ये घुमतात. ज्ञानेश्वरांचे अनेक अभंग आहेत. काही अभंग प्रातिनिधिक रूपात आपण पाहूयात. त्याच्यापैकी एक आहे तववरी रे जंबूक करी गर्जना, जब त्या पंचानना देखिले नाही. त्या
कोल्ह्याच्या सगळ्या गर्जना सिंहाला पाहीपर्यंतच असतात. सिंह दिसला की तो पळून जातो. एक आहे संतांचं महात्म्य सांगणारा की संत भेटती आजी मज तेणे झालो चतुर्भुज. संत भेटल्याच्या नंतर माझ्या 2 हाताला आणखी 2 हात फुटतात, म्हणजे मी ईश्वराचा अवतारच होतो. संत भेटती आजी मज तेणे झालो चतुर्भुज दोन्ही भुजा स्थूळी सहज दोन्ही सूक्ष्म वाढल्या. म्हणजे माझ्या मूळ तर आहेतच आहेत, पण आणखी 2 भुजा मला मिळाल्या. आलिंगने सुख वाटे प्रेमे चिदानंद गोठे. म्हणजे आलिंगन संतांचं घेतल्याच्या नंतर मला इतका आनंद होतो की त्या आनंदासमोर ईश्वरी आनंदसुद्धा मला कमी वाटतो. प्रेमे चिदानंद गोठे हरसे ब्रह्मांड उतटे समूळ उठे मी पण. माझ्यातला सगळा मी पण निघून जातो आणि सगळ्या सृष्टीचा आनंद मला प्राप्त होतो. या संता परिस उदार त्रिभुवनी नाही थोर माय बाप सहोदर इष्ट सोयरे. हेच माझे पाहुणे आहेत, हेच माझे मायबाप आहेत, हेच माझे सोयरे आहेत, हेच माझे सखे आहेत. आणि कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुले पदी बैसविले. संतांनी प्रेमाच्या नजरेनं माझ्याकडं पाहिलं, आपल्या पायाजवळ मला बसू दिलं. बाप रखुमा देवीवरे विठ्ठले भक्ता दिधले वरदान. आणि हे वरदान संतांचं आम्हाला विठ्ठलानं दिलेलं आहे. हे संतांचं महात्म्य सांगणारा अभंग, विठ्ठलाचं वर्णन करणारा, विठ्ठलाचं सांगणारा, ते सगळ्यांना प्रसिद्ध असलेला माहीत असलेला अभंग. रूप पाहात आलोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरावा तो हा माधव बरावा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. विठ्ठलाचं वर्णन करणारा किंवा विठ्ठलाचंच वर्णन करणारा आणखी एक अभंग आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नतिळ फाकती प्रभा कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेणे मज लावियला वेधू. अशा भोसलेंनी गायलेला हा अभंग. किंवा त्रिभंगी देऊडा ठाण मांडोनिया राहे कल्पद्रुमा तळी वेणू वाजवितो आहे. श्रीकृष्णाचं वर्णन करणारा गवळणीच वजा असा हा अभंग ज्ञानदेवांचा. आणखी त्यांचे अभंग आहे की एक म्हणजे भेदाभेद जे सांगितले जातात आणि ईश्वराची उगाचच बिनकामाची चर्चा केली जाते. त्या चर्चेच्या संदर्भात त्यांनी फार सुंदर अभंग लिहिलं की तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणो की अदृश्य रे दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे. तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे स्थूळ सूक्ष्म एकू गोविंदू रे. अनुमाने ना मला अंदाजच करता येत नाही तुझ्या रूपाचा. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. त्याही म्हणतात की आम्हाला तुझ्या रूपाचा अनुवाद येत नाही, कुठले ग्रंथही सुद्धा तुझ्या रूपाचं वर्णन करू शकत नाहीत. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले बाप रखुमा देवीवरू विठ्ठल रे. हे त्याच्या रूपाचं वर्णन. आणखी एक रूपक या घटकेमध्ये किंवा रूपक या गटामध्ये येणारा अभंग आहे ज्ञानेश्वरांचा की रात्रीने दिवस करीत असे चिंता. प्रसिद्ध अभंग आहे, मला अत्यंत आवडणारा अभंग आहे. शेतकऱ्यांच्या स्थितीचं वर्णन करणारा अभंग आहे की घोंगड्याच्या रूपकामध्ये ईश्वराविषयी बोललेत ते, भक्ताविषयी बोललेत ते, पण ते घोंगड्याच्या रूपकामध्ये शेतकऱ्याची वास्तविक परिस्थिती त्यांनी मांडलेली आहे की रात्रीनं दिवस करीत असे चिंता केशवा धडवता होईल मी शिरजट घोंगडे फाटके ते कैसे वेचिले तैसे भोगीजे धन नाही गाठी जीवितवा आटी उघडी पाठी हिव बाजे बाप रखुमा देवीवरा घोंगडे मागवाता तोच एक दाता देईल की. मी रात्रंदिवस प्रयत्न करतो, रात्रीने दिवस करीत असे चिंता केशवा धडवता होईल मी. कधीतरी माझ्या अंगावर न फाटलेले कपडे घालण्याची योग्यता मला प्राप्त होईल याचा मी विचार करतोय. पण खिरजट घोंगडे फाटके ते कैसे वेचिले तैसे भोगीजे. पण माझ्या वाट्याला खिरजट फाटलेलंच घोंगडं येतं का, तर मी कदाचित वेचिले तैसे भोगीजे म्हणजे आधीच्या जन्मात काहीतरी पाप केलं असावं. वेचिले तैसे भोगीजे धन नाही गाठी जीवितवा आटी. माझ्याजवळ पैसे नाही आहेत, ते मिळवण्यासाठी माझा जीव मी आटवतो आहे. धन नाही गाठी जीवितवा आटी उघडी पाठी हिव बाजे. पण मला पूर्ण कपडा मिळतच नाही. पाय झाकले तर पाठ उघडी पडती, पाठ झाकली तर पाय उघडे पडतात. धन नाही गाठी जीवितवा आटी उघडी पाठी हिव बाजे बाप रखुमा देवीवरा घोंगडे मागो आता तोच एक दाता देईल की. दुसरं कोण देणार आहे, तोच आपला दाता आहे. त्या बाप रखुमा देवीवराला आपण घोंगडं मागूयात. असा एक रूपकात्मक अभंग आहे ज्ञानेश्वरांचा. विराणी हे ज्ञानेश्वरांची की पहिलं तो गे कऊ कोकत आहे शकुन गे माहे. विराणी म्हणजे आपल्या प्रियकरापासून दूर राहिलेल्या प्रेयशीनं प्रियकराची वाट पाहत म्हटलेलं गाणं, त्याला विराणी असं म्हणतात. ज्ञानेश्वरांनी ईश्वराला प्रियकरण स्वतःला प्रेयशी समजून त्या रूपकामध्ये मधुराभक्ती या प्रकारामध्ये खूप विराण्या लिहिलेल्या आहेत. खूप प्रसिद्ध आहेत ज्ञानेश्वरांच्या विराण्या. त्यातली ही विराणी की पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माये सांगत आहे उड उड रे काऊ तुझा सोन्याने मडविल पाऊ पाहुणा पंढरी राऊ घरा काही येती दही भाताची उंडी घालीन तुझी तोंडी सत्य सांगे गोष्टी विठो घरा काही येती. असं खूप सुंदर विराणी त्यांनी लिहिलेली आहे. आणि विठ्ठलाची वाट पाहण्यामध्ये जी हुरहुर, ती हुरहुर या अभंगामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे.
आणखी एक विराणीच आहे, याती कुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी आणू नेणे. त्याच्याशिवाय मला दुसरं काही सुचत नाही. किती ओ शिकवाल मज वेळोवेळा, मला तुम्ही कितीही सांगा, मी तया गोवळा रातलीये, मी त्याच्याशिवाय वेगळी राहू शकत नाही, मी त्याच्याशी एकरूप झाले, त्याच्याशी रत झालेली आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, ही जो त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे त्याच्यामध्ये त्यांनी पंढरपुराचं महात्म्य सांगितलेलं आहे की जाई लगे माये तया पंढरपुरा, भेटेन सोयरा आपुलिया. किंवा आजी सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा घनू, सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारे, दृढ विटे मनमुळी, विराजित वनमाळी, बरवा संत समागमू, प्रगटला आत्मारामू, बाप रखुमा देवी वरू, कृपा सिंधू करुणा करू. पुन्हा संतांचं महत्त्व सांगणारे अभंग, असे कितीतरी अभंग ज्ञानेश्वरांचे आपणाला सांगता येतील. तुमच्या ते कानामनात घुमत असतात, त्याच्यामुळं आणखी जास्त न सांगता शेवटी आता मी तुम्हाला मित्रांनो एक छोटासा उतारा द भी कुलकर्णी यांचा वाचून दाखवतो आणि थांबतो. द भी कुलकर्णी यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरी हे श्रीमद भगवद्गीतेवरील प्रतिपद भाष्य असून ते सर्व प्राणीमात्रासाठी प्रगट झालेले एक संमिश्र स्वरूपाचे थोर भाष्यकाव्य आहे. धर्मप्रबोधन, धर्मरक्षण, धर्मसंकीर्तन या हेतूंनी तिची निर्मिती झालेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण साहित्याचा हा उतारा आहे, साहित्याविषयी उतारा. पण अंती ती एक शांतिकथा म्हणून थांबते व महाकाव्याच्या पदवीवर आरूढ होते. अमृत अनुभव हा ग्रंथ आत्मस्वरूपाचा उलगडा करण्याच्या हेतून लिहिलेला आणि केवळ त्या एकाच विषयाला आणि त्याच्या अनुभूतीला वाहिलेला सुदीर्घ प्रकरण ग्रंथ आहे. तर चांगदेव पासष्टी हे अमृतानुभवामधील अनुभवामृताचं एका घटनेच्या द्वारे दर्शन घडवणारं केवळ 65 ओव्यांचं भावपूर्ण नाट्यकाव्य आहे. त्याची अभिव्यक्तिरीती पत्रभाषणाची आहे. हरिपाठ हे भक्तिबोधार्थ अवतरलेलं नाममहात्म्य कथन करणारं एकसूत्रात्मक असं 27 अभंगाचं छोटंसं पण अध्यात्म, भक्ती आणि उपदेश या त्रिगुणाने संपन्न असलेलं स्फुटकाव्य आहे. माऊलींची अभंगगाथा मात्र निखळ आत्मोद्गारी कविता आहे. अभंगामधून माऊलींनी ब्रह्मरसाचं दोहन केलेलं आहे. इथं लौकिक जीवनातील हर्षामर्षाचं चित्र पुसटसही उमटलेलं दिसत नाही. माऊलींच्या अभंगसृष्टीत साम्राज्य आहे ते आत्मसाक्षात्काराच्या अनुभूतीचंच. ही रसचित्र ज्ञानेश्वर माऊलींनी अनावरतेनं हृदय भरभरून काढलेली आहेत. ज्ञानेश्वरी श्रोतृसंवाद, अमृतानुभव, आत्मसंवाद, चांगदेव पासष्टी, मित्रसंवाद आणि अभंगातून लोकसंवाद साधत ज्ञानेश्वरांनी साहित्याची निर्मिती केलेली आहे. हे द भी कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरांविषयी केलेलं विवेचन. शेवटचं वाक्य पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण साहित्याचं सार्थ एका वाक्यामध्ये द भी कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरी हा श्रोतृसंवाद आहे, अमृतानुभव हा आत्मसंवाद आहे, चांगदेव पासष्टी हा मित्रसंवाद आहे आणि अभंगामधून लोकसंवाद साधत ज्ञानेश्वरांची साहित्य निर्मिती झालेली आहे. मित्रांनो, असा हा ज्ञानेश्वरांच्या एकूण साहित्याचा परिचय त्रोटक अर्थानं करणं आपणाला इतिहास पाहायचा आहे. त्या इतिहासामुळं प्रत्येक संत आपणाला काही सविस्तर पाहता येणार नाही. परिचय वजा आपले हे सगळे भाग चाललेले आहेत. इथं ज्ञानेश्वर या संताच्या साहित्याचा परिचय संपलेला आहे. पुढच्या भागामध्ये ज्ञानेश्वरांची जी भावंडं आहेत त्या भावंडांच्या साहित्याविषयी आपण बोलणार आहोत. नमस्कार.